बटाटा कोणताही असू द्या, चिप्स पांढरे शुभ्र होणार यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. केलेले चिप्स किती पांढरे शुभ्र आणि क्रिस्पी झालेले आहेत हे आवाजावरून तुम्ही पाहू शकता. तळून सुद्धा दाखवणार आहेत. तळल्यानंतर पांढरे शुभ्र आणि क्रिस्पी असे चिप्स आपले तयार झाले. त्यासाठी बटाट्याचे पांढरे शुभ्र चिप्स होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. बटाटे घेताना मोठ्या आकाराची आणि पातळ सालीची, जेणेकरून हा बटाटा आतून पांढरा असावा. असे बटाटे घेतल्यामुळे चिप्स होत नाहीत किंवा काळे सुद्धा पडत नाहीत. मोठे बटाटे असल्यामुळे चिप्स सुद्धा छान मोठे पडतात आणि घालताना सुद्धा पटपट होतात. एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर सारं मी पाणी घेतलेल्या पाण्यामध्ये सर्व बटाटी टाकली. बटाटी टाकून मी चोळून 2 वेळा धुवून घेतली. धुतलेल्या बटाट्याची एका साल काढून घेतली. साल काढून झाल्यानंतर हा बटाटा आतून हिरवा किंवा काळा असेल तर या बटाट्याची आपण चिप्स बनवू शकत नाही. तुम्हाला मी दुसऱ्या बटाटाची साल काढून दाखवणार आहे. या बटाटा आतून पांढरा आणि हिरवा किंवा काळा कुठे सुद्धा नाही. हा बटाटे आपल्या चिप्ससाठी चांगल्या प्रकारचा आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं. त्यामध्ये ही बटाटे ठेवून एका किसणीच्या साहाय्याने मी चिप्स पाडून घेतली. पाडलेले चिप्स मोठे आणि पांढरे शुभ्र छान असे ट्रान्सपरंट दिसतात. केलेले चिप्स जास्त पातळही नाहीत आणि जास्त जाडही नाही. जास्त पातळ असलेले चिप्स तेलामध्ये टाकले की करपून जातात आणि जास्त जाड चिप्स असले की लालसर होतात. केलेली सर्व चिप्स येते 4 ते 5 वेळा मी चांगली धुवून घेणार आहे, जेणेकरून यामध्ये जोपर्यंत पांढरं शुभ्र पाणी असं निघत नाही तोपर्यंत ही चिप्स धुवून घेतलेली आहे. धुतलेली सर्व चिप्स एका मोठ्या भांड्यात टाकलेले आहेत. चिप्स बनवताना बोरिंगच्या पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही. बोरिंगच्या पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चिप्स लालसर होतात किंवा काळी पडतात. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतले. त्यामध्ये मी तुरटी 4 ते 5 वेळा फिरवून घेतलेले आहे. तुरटी मी फक्त 4 ते 5 वेळा फक्त फिरवून घेतलेले आहे. तुरटी याच्यामध्ये टाकलेली नाही. ते चिप्स आपले पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहेत. येथे मी ही चिप्स टाकणार आहेत. उरलेली चिप्स दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये अशी 2 भांड्यामध्ये मी ही चिप्स डिवाइड केलेली आहेत. ही चिप्स मी रात्रभर भिजत ठेवणार आहे. चिप्सच्या थोडं वरती आपण पाणी ठेवणार आहे. चिप्सच्या वरती पाणी ठेवल्यामुळे चिप्स काळे पडत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुरटीचं पाणी टाकून दिलेलं आहे आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं सारं मी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी उकळल्यानंतर यामध्ये 3 टेबलस्पून इतकं आपण मीठ टाकलेलं आहे. आता मी येथे फक्त मिठाचाच वापर केलेला आहे. तुरटीचा येथे बिलकुल सुद्धा मी वापर केलेला नाही. आता या पाण्याला एक मीठ टाकल्यानंतर छान अशी उकळी आलेली आहे. बरोबर आपण जे चिप्स पाण्यामध्ये ठेवलेले होते ते एका चाळणीमध्ये थोडे करून काढून घेतलेत. काढून घेतलेले चिप्स मी उकळलेल्या पाण्यामध्ये 2 वेळा थोडे करून एक वेळेस टाकले. चिप्स टाकून झाल्यानंतर खालून वरपर्यंत असे मी चिप्स हलके हलवून घेतले. चिप्स नाही हलवले तर खाली लागतात किंवा चिटकून बसतात. त्यासाठी चिप्स आपण येथे हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहे. त्या चिप्सवरती आता फेस यायला लागलेला आहे आणि उकळीसुद्धा याला छान अशी फुटलेली आहे. येथे मी अजून एकदा हे चिप्स सर्व हलवून घेणार आहे. हे चिप्स छान असं शिजलेले आहे. सुरुवातीला चिप्स शिजायला थोडासा वेळ लागतो. तिथून पुढे दुसऱ्यांदा चिप्स शिजायला बिलकुल सुद्धा वेळ लागत नाही. येथे दुसऱ्यांदा चिप्स शिजण्यासाठी अर्धा टेबलस्पून इतकं मीठ टाकलेलं आहे आणि येथे अजून एक चाळण मी चिप्सची टाकलेली आहे. अजून थोडेसे चिप्स टाकून येथे मी दुसऱ्यांदा चिप्स शिजायला ठेवलेत. याच पद्धतीने मी खालून वर असे चिप्स हलवून घेणार आहे. येथे मी सर्व चिप्स याच पद्धतीने 3 ते 4 वेळा सर्व चिप्स शिजवून घेतलेले आहेत. सर्व चिप्स एका मी साडीवरती सुकण्यासाठी टाकलेले आहेत. येथे आपले पांढरे शुभ्र असे चिप्स तयार झालेले आहेत.